मैं कम इन सर? हाँ ये मानसी बैस. थँक्यू. हा अर्ज वाचलास? संग्राम देसाईंचं ऍप्लिकेशन? होय, अकाउंटंटच्या जागेसाठी अर्ज केलाय त्यांनी. कमाले. सर मी त्यांना अर्ज करू नका म्हणून सांगितलं होतं. हे बघ मानसी, तुझी जर का गॅरंटी असेल तर त्याला नोकरीवर ठेवायला माझी काहीच हरकत नाही. गॅरंटी कशाबद्दल सर? नाही म्हणजे शिक्षा भोगून आलेल्या अशा व्यक्तीला इतक्या मोठ्या पदावर ठेवायचं म्हटलं तर सॉरी सर. सर, संग्राम देसाईंना त्यांच्या हातून खून झाल्याबद्दल शिक्षा झाली होती. त्यांनी फ्रॉड केला म्हणून शिक्षा झाली नव्हती. डोंट टेक अदरवाईज. संग्राम देसाईच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा शत्रूही शंका घेणार नाही. मी तर त्याला कॉलेजपासून ओळखतोय. तरी पण तुझी मान्यता असेल तर मग त्याला मला घ्यायला काही हरकत नाही. नो सर, माझी मान्यता नाहीये. पण का? सर, मी इथे नोकरी करते. माझ्या समोर समजा शिक्षा भोगून आलेला कैदी म्हणून त्यांची कोणी हेटाळणी केली तर मला ते सहन होणार नाही. आणि माझ्या समोर त्यांचा कोणी अपमान केला तर त्यांनाही ते सहन होणार नाही. दॅट्स इट. म्हणून मला संग्राम देसाई नकोय. आता तू एक काम कर, रिजेक्शन लेटर तयार कर आणि त्याच्यावरती फॉर म्हणून तूच सही कर आणि ते संग्राम देसाईंकडे पाठवून दे. सर मी? सो व्हॉट, तू तर माझ्या अनेक पत्रांवरती फॉर म्हणून सही करतेस. ओके सर. सुधीर, आबा आली का रे कॉलेजमधून? नाही ग अजून, येईल इतक्यात. अरे अंधार पडतो ना म्हणून जरा काळजी वाटते तिची. येईल ग. तुम्ही चहा घेतलात? मला माहितीये, मीच पाठवलंय ते पत्र. तेवढी अक्कल आहे मला, तुझी सही आहे खाली. का? कंपनीने तुमच्या अर्जाचं पाठवलेलं उत्तर आहे. तेच म्हणतोय मी. काय कारण काय दिलंय? ऍप्लिकेशन माझं परत करायला कारण काय? मला तसं सांगता येणार नाही. म्हणजे मला तशी काही बंधन आहेत. तू तुझ्या ऑफिस मध्ये बसलेली नाहीस. तू माझ्या घरात माझी बायको म्हणून आहेस. मला का उगीच त्रास देताय तुम्ही? तुम्हाला माहितीये सगळं. नियमही तुम्हाला माहिती आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अर्ज पाठवू नका म्हणून. करेक्ट. तू मला आधीच सांगितलं होतंस की अर्ज पाठवू नका कारण मी तुला तुझ्या ऑफिस मध्ये नको आहे. राईट? का? मला कशाला तसं वाटेल? तुम्ही उगीच काहीतरी कारण काढून वाद घालत असता. नाही 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 नाही. हे बघ, हे बघ, मी वादासाठी वाद घालत नाहीये. नाही, मला कळलं पाहिजे मला नोकरी का मिळत नाहीये, कळलं पाहिजे मला. का ग, माझ्याकडे काय क्वालिफिकेशन नाही, एक्सपिरियन्स नाही, काय नाहीये. अरे मीच मूर्ख. खरं तर तुझ्या सगळ्या भानगडी माझ्या आधीच लक्षात यायला हव्या होत्या. काय बोलायचं ते स्पष्ट बोला. का माझ्यावर काही बंधन नाही आहे? सगळ्या गोष्टी तुला सांगितल्याच पाहिजे तसं. तरी तुम्हाला सांगावंच लागेल. आज सकाळी तुम्ही माझ्या ऑफिस जवळ काय करत होता? काय करत होतो म्हणजे? मी सकाळी घरातून निघाले तेव्हा तुम्ही माझ्या मागे मागे का आलात? बायकोच्या मागे मागे जाणं हा काय गुन्हा आहे का? कशा करता पाठलाग करत होता? अच्छा, म्हणजे तुझ्या मागे. अच्छा, मी असं जर म्हणालो की का ग तू माझ्या पुढे पुढे का चालत होतीस, तर खरं तर तू माझ्या बरोबर चालायला हवंस. पण नाही, माझ्याबरोबर चालताना तुला संकोच वाटतो. लोक काय म्हणतील याचं धडपण येतं तुझ्यावर. तुम्ही माझ्या मागे का आलात? मी त्या बाजूला फिरायला गेलो होतो. तुम्हाला फिरायचं असतं तर तुम्ही माझ्या ऑफिस भोवती चक्रा मारत बसला नसतात तास-तासभर. त्या टकल्या जोगच्या केबिन मध्ये तास तू काय करत होतीस? हे बघा, बॉस कडे ऑफिसच्या कामासाठी सगळ्यांना जावं लागतं. हा, जावंच लागतं. खास करून तुला तर जावंच लागतं. बस झालं, तो डावरा. आई! काय झालं आबा? आई तो मवाली धन्या. काय केलं त्यानं? आबा रोज माझ्या मागे लागतो आई. कोण ग? इथपर्यंत आलाय. त्यानं माझा हात धरायचा प्रयत्न केला. आई घाबरू नकोस बाळा. आई आपण बघूया कोण आहे ते. अगं घाबरू नकोस, रडू नकोस. आई अगं आई, ते दोघे तिघे खालीच उभे आहेत. आपण बघूया, थांब. घाबरू नकोस, रडू नकोस. शांत हो, बघू. शांत हो बाळा.
काय रे यातला धन्या कोण? तो जॅकेट घालून उभा आहे ना तोच भाई आहे म्हणे इथला. भाई आहे काय? आई आता हे कशाला गेले खाली? खाली जाऊन धन्याला समजावून सांगणार आहेत का आमच्या आभाला त्रास देऊ नका म्हणून? अरे देवा, हे बाहेर गेले. सुधीर, सुधीर आवर त्यांना, आवर म्हणते ना त्यांना. अरे देवा. आभा तू आज जा. आभा आज जा. मिसेस देसाई अहो काय काय चाललंय काय हे? काय चाललंय हे? अहो एज्युकेटेड लोक राहतात इथं. आजपर्यंत इतक्या वर्षात भांडणाचा तरी आवाज ऐकला होता का या सोसायटीत? हे काय सुशिक्षितपणाचं लक्षण झालं? हे बघा ही सोसायटी आहे सभ्य लोकांची, गुंडांचा अड्डा नाही झाली अजून. झाली झाली सगळ्या अधोगतीला सुरुवात झाली. आता गुंड येणार, भांडणं मारामाऱ्या होणार, पोलीस येणार. आम्ही पांढरपेशी माणसं, इब्रतीला जपावं लागतं आम्हाला. शेवटी शेवटी संस्कारांचा परिणाम असतोच हो. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मिसेस देसाई, तुम्ही तुमच्या मिस्टरांना आवरा. एक तर तुम्ही तरी इथं राहा, आम्ही नाही तर दुसरीकडे राहायला जातो. अन्यथा तुमच्या योग्य अशी सभ्यवस्ती बघून तुम्ही इथून स्थलांतर करा बस. अरे आज सुटला माझ्या तावडीतून पुन्हा सापडलात ना तर तांगड्या मोडून टाकीन सगळ्यांच्या. अहो हे काय? हे काही नाहीये, आज सुटले माझ्या हातातून. पुन्हा माझ्या पोरीकडे डोळे वर करून बघितलं ना तांगड्या मोडून गळ्यात घालीन एकेकाच्या. नाही 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 छान छान केलं हो तुम्ही, छान केलं. तुमचे दादागिरी करायचे चाले. नाही म्हणजे काय हो, कुणीतरी आवाज उठवायलाच हवा होता हो या विरुद्ध. कशी तुम्ही? बरोबर आहे ना मिसेस देसाई? हा बरोबर आहे. मला विचारा रे, मला विचार ना. हो, हो. इतके दिवस काय करत होता तुम्ही? हा? आवाज मी उठवायचा. हो. साला म्हटलं तरी स्वतःच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवता की रे. हो. हरामखोर हलकट साले, हा? तुला सांगतो मी, लक्षात ठेव. अन्याय सहन करणारा असतो ना तो जिवंत राहायला सुद्धा नालायक असतो. हे बघा, तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडे ठेवा. इथे सभ्य लोक राहतात. तू याला सभ्य म्हणतेस, तू याला सभ्य म्हणतेस. याच्या आईवर, याच्या बहिणीवर अत्याचार करा. हा टाकल्या हातात बांगड्या घालून बसणार आहे. अहो. हा किडा आहे ना किडा, याच्यावर तुम्ही काही शिव्याशाप घाला. मी त्या धन्याला धरून आपटत होतो ना, ते तुझे सगळे सभ्य शेजारी आहेत ना, ते आतून दाराला कड्या लावून बसले होते. हो. हा बघा हरामखोर किडा बघ कसा किड्यासारखा मान खाली घालून आहे. जाणार रे, जा ना घरी, जा ना तुझ्या हरामखोर. जा ना. काय बोलताय?
तू बोलू नकोस. ए टकल्या, आलो, थांब. हे मी किरण. बैस. का बोलवलो इथं? नाही, आमच्या घरातल्या सगळ्यांना जो आवडतो, म्हटलं तो दिसतो कसा, त्याला जरा भेटावं. आपली भेट झाल्या ना सुधींच्या वाढदिवसा दिवशी. असं माझ्या नाही लक्षात. एनिवे, तू काय घेणार, चहा घेणार की कोल्ड्रिंक? नो थँक्स. काय की आमच्या घरचे सगळे पाहुण्यांच्या लग्नाला गेले. म्हटलं ही संधी बरी आहे, तुला भेटावं म्हणून तुला बोलवलं. तुम्ही नाही गेलात लग्नाला? काय आहे, आजकाल मी समारंभाला जायचं टाळतो. म्हणजे असं बघ, आतापर्यंत मी इथं नव्हतो. आता मी यांच्याबरोबर समारंभाला गेलो की हे कोण, हे करतात काय, असे प्रश्न विचारले की ह्यांची होते पंचायत. बर, मला खोटं बोललेलं आवडत नाही. कधी कधी असं वाटतं की आपण का जगतोय म्हणजे हेच कळत नाही. सॉरी टू से बाबा, पण हे विचार निराशावादी झाले नाहीत का? आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे की प्रत्येक जण क्रांतिकारक व्हायला हवा. तुझे सर तुला सांगायचे ना, तसे माझे सर सुद्धा मला सांगायचे. पण गंमत अशी आहे की आपल्या दोघांचे सर कधी जेलमध्ये गेले नव्हते. तिथे मोठमोठ्या वाघांच्या शेळ्या मेंढ्या कशा होतात ते मी बघितलंय. क्रांतीवर भाषण देणं फार सोपं आहे, क्रांती करणं फार अवघड आहे. एक दोघे करतात ना त्याला बंड म्हणतात, बंड. क्रांती करायची असते ना ती समुदायानं. आपण तर खुल्लम खुल्ला सांगतो आपण जेलमध्ये होतो, पण आमच्या घरच्या लोकांना माझं अस्तित्वच लपवायचं असतं. मी मस्कतला असल्याचं चित्र त्यांनी समाजासमोर उभं केलेलं आहे. त्यांचं सोड रे, तुझंच बघ ना. म्हणजे मस्कतून येताना मी भरपूर पैसे आणणार म्हणून तुझ्यासारखा माणूस सुद्धा सुखावलाच होता ना. बाबा, चमकू नको. आमच्या घरातली चर्चा आणि आबाच्या डोळ्यातले अश्रू मला सगळं सांगून गेले. तुला म्हणून सांगतो किरण, माझ्या बायकोनी माझ्यासाठी खूप अश्रू ढाळले. लांब कुणीतरी आपल्यासाठी रडतंय याचं दुःख रडणाऱ्यापेक्षाही जास्त असतं. आभाच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर मला असं वाटलं ते दुःख तुला होऊ नये. बाबा, माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. तुझा प्रॉब्लेम पैशाचा आहे रे, तुझा प्रॉब्लेम पैशाचा आहे. एक लक्षात ठेव, पैसा हा कर्तृत्वानं कमवायचा असतो. तू परदेशी जाशील, खूप पैसा कमवशील, पण एक लक्षात ठेव, तोपर्यंत तुझ्या आयुष्यातून आभा निघून गेली असेल. तू सायन्सचा स्टुडंट, पेरिकार्डियम म्हणजे काय माहितीये का तुला? हो, हृदयाला जपणारे नाजूक आवरण. करेक्ट. ते नाजूक आवरण तू माझं फाडून टाकलंयस रे. माझी पोरगी फार सेन्सिटिव्ह आहे. हृदयाचं आवरण ते मी जपेन, पण तू लक्षात ठेव, वेड्या वाकड्या मार्गाने कमवलेला पैसा तिला आवडायचा नाही, तिला सहन व्हायचं नाही. बाबा, माझं चुकलं असेल, पण जाता जाता तुम्हाला एक सांगतो की मी पाठी कोरी करून पुन्हा येईन. येतो मी. हॅलो. हॅलो आबा. हं? थँक गॉड, बरं झालं तूच फोन उचललास. काय रे, आज कशी काय आठवण झाली तुला? अगं, आठवण व्हायला विसरलोच कुठे मी तुला. पुरे पुरे कुणीतरी ऐकेल आणि खरंच वाटेल त्यांना. आणि काय रे, चेन्नईला गेला नाहीस तू? नाही, चेन्नईला जायचं मी रद्द केले. का रे, विमानाचं तिकीट मिळालं नाही का काय? विमानाचं तिकीट मिळेल ग, पण चेन्नईला आभा कुठे मिळणार? किरण, हे तू बोलतोस? हो, मीच बोलतो.
आबा, जो चुकतो ना तो माणूस असतो, त्याला चुकण्याचा हक्क देखील असतो. आबा, माझं चुकलंय, मला माझी चूक सुधारायची आहे. आबा, प्लीज प्लीज मला माफ करशील? किरण, उद्या भेटशील का ग मला? आपण पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करूया. येशील ना तू? हो, येईन मी. प्रॉमिस?